हॅलो. आजचा आपला जो इयत्ता 12वी मराठी विषय मराठी या विषयाची रिलेटेड जो आपली कविता आहे, जी आपली कविता आहे ती म्हणजे एक भारूड आहे. आतापर्यंत आपण बऱ्याचशा कविता पाहिल्या आणि या बऱ्याचशा कविता पाहत असताना आपल्याला अनेक प्रकारचे गीत आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे प्रत्येक लेखनामध्ये, कवितेच्या प्रत्येक लेखनामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे जे कविता आहेत, या ज्या कविता आहेत, या कविता ना म्हणजे आपण रसग्रहण जेव्हा लिहितो ना, तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं की हे जे रसग्रहण आहे हे का महत्वाचं असतं. कविताचा अगदी बारीक अभ्यास केला जातो, कवितांच्या संदर्भात अतिशय बारीक अभ्यास केला जातो आणि कविता कोणत्या रचनात्मक दृष्टिकोनातून लिहिलेली गेलेली आहे हे लक्षात येतं. तर आजची जी ही कविता आहे, हा जो भारूड आहे, हा भारूड म्हणजे आपल्या ज्या कवितेचं नाव आहे विंचू चावला. खरं तर आपण हे विंचू चावला हे गाणं जे आहे बऱ्याचदा टीव्ही माध्यमातून लोकसंगीत जेव्हा गायली जातात आणि लोकसंगीताच्या वेळी हे प्रामुख्याने असणारं गाणं आपल्याला ऐकायला बऱ्याचदा मिळालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काहीतरी शब्दांचा फेरबदल झालेला असेलही, विंचू चावला, पण हे टायटल नेहमीच असतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की हे जे आहे संत एकनाथांनी लिहिलेलं हे भारूड आहे आणि कवितेचा हा जो प्रकार आहे आपल्याला मिळालेला, मला वाटतं आपण 9वीला 10वीला संतवाणी बघत होतो पूर्वी. आणि संतवाणी पाहत असताना आपल्याला अनेक संतांची वेगवेगळे अभंगाचे प्रकार, पण ते काव्य लेखनात्मक असलेल्या आपण बरेचसे पाहिले, बरेचसे आपण ते त्यावेळी पाहिले. पण आता मात्र जे काही आपल्याला, आपण जो आजचा प्रकार पाहणार आहोत ते प्रकार पाहण्या अगोदर संत एकनाथांची आणि विंचू चावला हे लेखन का करण्यात आलं. खर तर संतांची जी कार्य आहेत ना, असं म्हणजे अशी माहिती आहे आपल्याकडे की संत हा शब्द जरी वापरला ना, तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी म्हणून ओळखणारा हा प्रदेश आहे. आणि महाराष्ट्रात अनेक संतांचा सहवास लागला महाराष्ट्राला आणि त्यांनी अनेक प्रकारची जनजागृती करण्याचं काम केलं. आणि खरं तर संतांचा मुख्य उद्देश म्हणजे फक्त भक्ती भाव, प्रेम, तेच फक्त येऊ नये. त्यावेळी मात्र महाराष्ट्रातल्या ह्या संतांना जे काही जनजागृती करायची होती, गरज का पडली आणि त्याचं मुळात कारण काय होतं आणि प्रत्येक संतांनी ही जनजागृतीचं कार्य उचलण्याचा वसा का घेण्यात आला. फक्त आणि फक्त संतांची ही जी कार्य आहेत, हे कार्य त्यावेळी महाराष्ट्र घडवण्यामागे किंवा महाराष्ट्रामध्ये प्रबोधन होण्यामागे खूप महत्वाची भूमिका ठरली. आणि लोकांना प्रबोधन कसं करायचं, तर संगीतातून, गीतातून, भारुडातून, भक्ती गीतातून, अशा अनेक प्रकारची गीतं गवळणी जी आहेत हे या माध्यमातून. कारण पूर्वीचा जो काळ होता हा काही आपल्यासारखा टेक्नॉलॉजीचा काळ त्यावेळी नव्हता आणि त्यामुळे त्यावेळी जे काही प्रबोधन करायचंय, तर त्यावेळी लोक जी होती ती शेतकरी समाजातली लोक, आणि शेतकरी समाजातली जी लोक आहेत ती दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी थोडा वेळ देवाच्या सहवासात, म्हणजे त्यांच्या श्रद्धेपोटी का होईना ते तिथे मंदिरात घालवत. आणि मग मंदिरात अनेक गावातले अनेक लोक एकत्रित येत आणि एकत्रित आल्यानंतर बैठका म्हणा, आज जे आपण बैठक घेतो ती तिथून सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीचा हाच म्हणजे बैठक घेणं म्हणजे काय, तर आज आपण बघतो की कुठे जायचं तर बैठकीला जायचंय. काही जण आपल्या घरातले मोठे व्यक्ती बैठकीला आवर्जून जातात. पण हा सगळा प्रकार, हा जो काही काय आज आपल्याला का करावा लागतोय, कारण आपण आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ आपल्या मनशांतीकडे, आपल्या भक्ती भावनेकडे देण्यासाठी
हा वेळ आपण काढलेला आहे, ज्याला आपण आता तरी बैठक म्हणतो. पण त्याही काळी अनेक संत जे आहेत यांनी या माध्यमातून का होईना त्या काळी त्यांनी लोकांची जनजागृती घडवली. पण ते का घडवायचा वेळ आली, ही जनजागृती त्यावेळेस का घडणं आवश्यक होतं, याचं कारण आपण या माध्यमातून बघूया. आजची जी आपली कविता आहे ती म्हणजे विंचू चावला. आणि कवी आहेत संत एकनाथ महाराज, श्री विठ्ठलाचे परम भक्त. आणि विठ्ठलाचे हे भक्त असल्या कारणाने त्यांनी अनेक प्रकारच्या त्यांनी कार्य केलेली आहेत. तर संतांची आपण संत एकनाथांची थोडी माहिती घेऊया. त्यांचं मूळ नाव म्हणजे एकनाथ आणि जन्म काय आहे, इसवी सन 1533 पैठण येथील, आणि औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र. औरंगाबाद मध्ये, पैठण कुठे आहे तर औरंगाबाद मध्ये, जिल्हा महाराष्ट्र. तो मृत्यू केव्हा झाला ते इसवी सन 1599 या साली. तर भाषा त्यांची काय आहे, मूळ भाषा आहे मराठी. वडिलांचं नाव, वडील काय आहेत सूर्यनारायण, आणि आईचं नाव आहे रुक्मिणी. तर पत्नीचं नाव आहे गिरिजा. अपत्य आहेत त्यांची, अपत्य म्हणजे त्यांना मुलं किती होती तर मुलांची नावं आहेत गोदावरी, गंगा व हरी. एकूण 3 मुलं त्यांना. आणि ही अपत्य म्हणजेच काय तर त्यांना असलेली ही मुलं. तर पण त्यांची माहिती घेताना संत एकनाथ 1533 ते 1600 हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. संत एकनाथ यांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठण जवळच्या वैजापूरची होती. संत एकनाथ आणि गिरजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. तर त्याने संत एकनाथ यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्या मुलाने काय केलं तर संत एकनाथांचे शिष्यत्व पत्करले. संत एकनाथ यांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी संत एकनाथ यांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. म्हणजे बघा, संत एकनाथांच्या या मुलाने म्हणजे हरिपंडिताने त्या संत एकनाथांच्या ज्या पादुका आहेत त्या दर आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात झाली. आणि म्हणून आपल्या आषाढी वारीला याचंही महत्व आहे. कवी मुक्तेश्वर हे नाथांच्या मुलीकडून नातू होते. नाथांचे जे मुलगी आहे तिच्याकडून असलेला हा नातू मुक्तेश्वर. संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी संत एकनाथ यांचा जन्म झाला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती त्यांची. यवनांचे राज्य होते त्यावेळी जे राज्य होतं ते यवनांचं राज्य होतं. आणि याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. विजयनगरचे जे हिंदू साम्राज्य आहे हे त्यावेळी संपुष्टात येण्याचं वेळ आली होती. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. म्हणजे अतिशय संपूर्णतः अगदी त्या समाजाचं सर्वनाश होण्याची वेळ होऊ लागली होती. आणि सर्व धर्म, सर्व राष्ट्र, सर्व राज्य, स्वराज्य यांविषयी स्वतंत्र ज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया पाठवल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी संत एकनाथ यांनी समाज सुधारण्याची जगदंबेला साद घातली. बये दार उघड असे म्हणत संत एकनाथ यांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. बघा म्हणजे काय तर इथे संत एकनाथांनी हे जे काही प्रकार घडत होता यवनांच्या राज्यकाळामध्ये, आणि त्यावेळी
कशा प्रकारे समाजातल्या स्त्रियांना किती धोका निर्माण झाला होता, जगणं कठीण झालं होतं. आणि अशा वेळी देवाला साकडं घालणार म्हणून कुठेतरी बये दार उघड असं म्हणत त्यांनी कितीतरी भारुडे, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंत कवी व तंत कवी होते. रंजन व प्रबोधन करत अधिपतीत समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले. महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. एका जनार्दनी ही त्यांची, म्हणजे ते त्यांना त्या नावाने स्वतःचा उल्लेख करत असत. तर अशा प्रकारे ही कवितेच्या ज्या एकनाथांची आपल्याला जी माहिती मिळाली की संत एकनाथ खर तर या दिशेने का वळाले, म्हणजे फक्त भक्तिभाव हा एक उद्देश न ठेवता, फक्त मनामध्ये फक्त भक्तीची भावना न ठेवता, देवाविषयी प्रेम फक्त न राहता त्यांनी समाजालाही तितकंच महत्व दिलं. आणि म्हणूनच आपल्याला नेहमी म्हटलं जातं की महाराष्ट्रात संतांचं कार्य हे खूप मोठं आहे. त्या काळापासून ते अगदी आतापर्यंत संतांचे कार्य हे नेहमीच मोठे असतात. आणि नेहमीच त्यांना त्यांच्या वाक्यांना, त्यांनी दिलेल्या प्रबोधनात्मक जे कार्य आहे त्याला वाव आताही मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण या कवितेची प्रस्तावना बघत आहोत. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. चार वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. यांचं जे कार्य आहे त्यांनी प्रभावीपणे केले. जातीभेदाचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारुड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथमतः भारुड हा प्रकार रचला होता आणि तो आणला होता. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली गेली. त्यामुळे भारुड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी, त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून संसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांचे रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली आहेत. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. म्हणजे काही जे भारुडे आहेत ती हिंदीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इतकी अमाप असं त्यांचं हे जे कार्य आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे आपल्याला लक्षात येतं की संत एकनाथांचं जे कार्य आहे हे किती
मोठं आहे आणि आजही त्या भारुडाला तितकंच महत्व आहे. कधीही आपल्याकडे कोणत्याही वेळी जेव्हा भारूड गायचं म्हटलं, तर अग ग ग ग ग विंचू चावला असं हे गाणं आपल्याला इतकं प्रसिद्ध आहे. गाणं आपण म्हणतो हे आपल्याला माहित नाहीये की हे भारूडचा प्रकार आहे, भारुडाचा प्रकार आहे आणि म्हणून आपण ही कविता म्हणजे हे जे भारूड आहे हे पाहूया. पण आपण जे गाणं ऐकतो, जे वाक्य ऐकतो ते थोडेसे वेगळे आहेत आणि इथे दिलेले संत एकनाथांनी दिलेले हे खरे वाक्य आपल्याला पाहायला मिळतील. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सरीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. इथे खाली दिलेला आहे हे कुठून घेण्यात आलेला आहे, हे जे पाठ आहे, हा जो पाठ आहे आपल्याला कुठून मिळालेला आहे, श्री सकल संत गाथा, श्री सकल संत गाथा खंड दुसरा, संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी इथून यांनी हे जे प्राध्यापक आहेत, संपादक आहेत, यांनी आपल्याला हा दिलेला आहे. आतापर्यंत 9वी ते 10वी पर्यंतचे जेवढे आपण अभंग पाहिलेले आहेत, या अभंग आपल्याला श्री सकल संत गाथा या खंडातून आपल्याला बरेचसे काव्य आपल्याला त्यावेळी पाहायला मिळालेले आहेत. आता तुम्ही इथं पिक्चर मध्ये पाहत आहात की संत एकनाथ कशा प्रकारे लोकांची जनजागृती काव्याच्या माध्यमातून, भारुडांच्या माध्यमातून करत होते. आणि या विंचू चावला म्हणजे वृश्चिक चावला याची कल्पना त्यांनी आपल्याला दिलेली आहे की कशा प्रकारे तमोगुण म्हणजे काय, तर इतक्या लोकांना ना, म्हणजे हा कवितेचा अर्थ पाहताना ह्यांनी खरोखर विंचू चावला असा अर्थ नाहीये, तर हा जो विंचू आहे हा थोडासा वेगळा आहे. इथे संत एकनाथांनी लोकांना प्रबोधन करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, लोकांच्या ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्या, आपण म्हणतो की माणूस फार स्वार्थी बनलेला आहे आणि अशा ह्या लोकांसाठी कुठेतरी ही कविता, हे जे भारुड आहे त्यांनी रचलेलं आहे. लोकांना कळायला पाहिजे की आपण कुठे आणि कसे पुढे पुढे जात आहोत यासाठी. आपण वृश्चिक चावला, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, तम घाम अंगासी आला. इथे शब्दार्थ बघूया. वृश्चिक म्हणजे विंचू, वृश्चिक म्हणजे काय तर विंचू. काम म्हणजे काय, इथे काम म्हणजे कार्य नाही होत, इथे काम म्हणजे इच्छा आहे. काम म्हणजे इथे काय अर्थ होतो, ती म्हणजे इच्छा म्हणून अर्थ होतो. क्रोध, क्रोध म्हणजे राग, संताप, चीड असा इथे अर्थ होतो. आणि घाम म्हणजे आपण म्हणतो त्याला घर्मय शब्द असा म्हटला जातो. घाम आपल्याला शरीराला फुटलेला जो घाम असतो, जे आपल्याला शरीरांना पाणी येत असतं त्याला आपण घाम म्हणत असतो. पण आता हा जो भारुड आहे, या ज्या ओळींमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो प्रस्तुत जे भारुड आहे हे संत कवी एकनाथांनी लिहिलेलं आहे. आणि संत एकनाथांनी काय म्हटलेलं आहे ते इथे म्हणतात की अहो मला विंचू चावलाय. ते लोकांना म्हणताय की अहो मला विंचू चावलाय, अतिशय महाविषारी असा विंचू चावलेला आहे मला, इतका विषारी आहे, इतका जालिम आहे हा, की अशा प्रकारचा विंचू मला चावलेला आहे. आणि न संपणाऱ्या विविध भौतिक इच्छा आणि संताप या विकारांचा हा विंचू चावल्याने माझ्या अंगाला तमोगुणांचा घाम आला आहे.
तमोगुणांचा मला घाम आलेला आहे. आता म्हणजे तमोगुण म्हणजे काय, तर तमोगुण म्हणजे की दुर्गुण, आपल्यामध्ये असणारे जे दुर्गुण आहेत, ज्या वृत्ती आहेत आपल्यामध्ये, ज्या वाईट वृत्ती आहेत, म्हणजे तामसी वृत्ती म्हणून इथे उल्लेख केला जातो. या तामसी वृत्तींचा इथे कवी नेहमीच आपल्याला उल्लेख करून सांगतायत की ते काय म्हणतात, ते म्हणत आहेत की हा जो विंचू आहे, मला खरोखरचा विंचू नाही चावलाय, पण हा मला दुर्गुणांचा विंचू नक्कीच चावलेला आहे. इतका प्रखर, इतका भयानक आहे हा विंचू, अगदी महाविषारी आहे. महाविषारी असलेला हा विंचू हा मला चावलेला आहे. आणि या विंचवाची जे काही अ, ह्या विंचवाच्या ज्या दंशाने ना आहे, हा हा जो विकारांचा जो असलेला जो विष आहे, हे माझ्या शरीरात भिनत चाललेला आहे. माझ्या अंगासी म्हणजे माझ्या संपूर्ण शरीरामध्ये हे जे विष आहे हे भिनत म्हणजे पसरत चाललेलं आहे. मी बेतालपणे, निर्बंधपणे वागू लागलो आहे. अगदीच मी बेताल होऊन लागलेलो आहे. मी अगदी निर्बंध, माझे सगळे निर्बंध सोडून मी वागू लागलेला आहे आणि अविचारी, अशांत बनलो आहे. अगदीच म्हणजे अविचारी आणि अशांत बनलो आहे मी. मला कोणत्याही गोष्टींचं भान राहिलेलं नाहीये. म्हणजे समाजामध्ये आपल्याला ना काहीतरी बंधनं नाही म्हणता येणार, पण आपण त्या गोष्टींना आपण तितकंसं फॉलो करायला हवं, असं म्हटलं जातं की लोकांनी चांगलं असावं, गुणी असावं, दयाळू मन असावं, सहकार्याची भूमिका असावी, असं आपण म्हणत असतो. पण काही वेळेस ना माणसाच्या इच्छा इतक्या प्रबळ होतात, इतक्या भौतिक सुखांच्या मागे लागतात, भौतिक इच्छांच्या मागे लागतात. मला हे हवंय, मला ते हवंय, मला पैसा हवाय, मी हे करणार आहे, मला हे नाही मिळालं, माझं हे काम राहिलं आहे, मला हे मिळालंच नाही, आणि सतत देवाच्या नावाने धावा करायचा की देवा तू मला हे दिलेलं नाही, सुख दिलेलं नाही. सुख हे नाव देऊन आपण एक प्रकारे प्रत्येक वेळी देवाकडे आपल्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या भौतिक इच्छांची मागणी करत असतो, सतत मागणी करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला सर्वांना, ज्या मनुष्यरूपी व्यक्तीला ह्या कामक्रोध रूपी ह्या विंचू चावलेला आहे, हा विंचू चावलेला आहे, संताप निर्माण झालेला आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा राग करणं, क्रोध दर्शवणं आणि बेताल वागणं, बेताल बोलणं, म्हणजे बोलण्याचंही भान नाही की कोणाला, म्हणजे आपण म्हणतो ना की कसा बोलत आहे कोणाशी. काहीतरी गोष्टींचा आपण मर्यादा ठेवायला पाहिजे असतात. म्हणून आपण या सगळ्यांचा विचार करता लक्षात यायला पाहिजे की हा जो विंचू आहे, हा तामसी प्रवृत्तीचा असलेला विंचू इथे कवी सांगत आहेत की मला चावलेला आहे. तर पुढे पाहूया. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. सर्वांगाचा काय झालाय, तर दाह झाला. पंचप्राण, पंचप्राण, आता शब्दार्थ बघूया. पंचप्राण म्हणजे शरीरात आढळणारे 5 वायू. येथे अर्थ म्हणजे मी, माझा प्राण असा होतो, मी किंवा माझा प्राण. पंचप्राण हा खर तर शरीरात आढळणारे 5 वायू म्हणून उल्लेख होतो, म्हणून पंचप्राण असा उल्लेख शब्द तयार होतो. तर इथे जो अर्थ दिलेला आहे पंचप्राण म्हणून, तो म्हणजे मी किंवा माझा प्राण असा म्हणून होतो. सर्वांग म्हणजे काय, तर सर्वांग म्हणजे काय, तर संपूर्ण अंग, संपूर्ण अंग. त्याच्यानंतर दाह, दाह म्हणजे काय, जळजळ, आग. वाक्यप्रचाराचा अर्थ याच्यामध्ये आहे व्याकुळ होणे, कासावीस होणे. वाक्यप्रचाराचा इथे अर्थ देखील आहे व्याकुळ होणे म्हणजेच काय, तर कासावीस होणे. पुन्हा एकदा आपण या कवितेच्या कडव्यावर येतोय. कवी इथे म्हणतात की पंचप्राण माझे जे आहे ते व्याकुळ झालेला आहे, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. खर तर कवी सांगत आहे तिथे की संत एकनाथजी म्हणतात की या विषाने माझे पंचप्राण म्हणजे माझा जो जीव आहे तो व्याकुळ झालेला आहे.
मला असह्य वेदना होत आहेत, मला न सहन होणाऱ्या वेदना मी सहन करत आहे आणि माझा प्राण निघून चालला आहे या वेदनांमुळे. या विषाने या विषाने माझे संपूर्ण अंग पोळले आहे. म्हणजे पोळले आहे म्हणजे काय आपण म्हणतो, भाजले आहे. संपूर्णतः मी भाजून निघालेला आहे या विषाने. माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. लाही लाही होत आहे म्हणजे माझं इतकं भाजून माझं अंग निघालेलं आहे की माझ्या अंगाच्या फक्त लाया लाया झालेल्या आहेत. लाया होणं म्हणजे काय, तर जेव्हा आपण पॉपकॉर्न आपण म्हणतो की पॉपकॉर्नला खूप फ्लेम मिळाली तर तो फुलून जसा येतो, त्याप्रमाणे माझं अंग याप्रमाणे झालेलं आहे की पंचप्राण माझे व्याकुळ झालेलं आहे. त्याच्यामुळे माझा प्राण चाललेला आहे आणि इतका दाह झालेला आहे, म्हणजे इतका पोळलेला आहे माझा सर्वांग. माझ्या संपूर्ण अंगाचा दाह होत आहे. म्हणजेच काय, तर मी यामुळे पोळलो आहे, म्हणजे मी जळालेलो आहे आणि म्हणूनच माझ्या संपूर्ण अंगाची लाही लाही होत आहे. अशा प्रकारे इथे तामसी वृत्तींचा पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे. ते म्हणजे कवीने की ह्या ज्या तामसी वृत्ती आहेत, ह्या तामसी वृत्तींचा विंचू मला चावला आहे आणि ह्या दुर्गुणांचा माझ्यावर काय परिणाम होत आहे, तर माझे पंचप्राण व्याकुळ झालेले आहेत. माझं जे मन आहे ते अस्वस्थ झालेलं आहे, कासावीस झालेला आहे. आणि म्हणूनच यामुळे ह्या जो तामसी वृत्तींचा जो विंचूमुळे, याच्या विषामुळे माझे प्राण चाललेले आहेत. माझे प्राण जातील की काय असं झालेलं आहे आणि संपूर्ण सर्वांगाचा दाह होत आहे. अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ पाहिला. त्याच्या पुढे पाहूया आपण पुढचा पॅरेग्राफ घेऊया कवितेचा. मनुष्य इंगळी अति दारुण. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांग वेदना जाण त्या इंगळीची. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. शब्दार्थ आहे तिथे. इंगळी म्हणजे विंचवाची एक जात, मोठा विंचू, सगळ्यात मोठा विंचू असा म्हटला जातो. की अक्षरशः आपल्याकडे जे बाहेर आता गावाखेड्यांमध्ये जे आपल्याला विंचू दिसतात, ते विंचू अतिशय छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला पाहायला मिळतात. ती जात विंचवाची ही वेगळी, पण ही मात्र जी मनुष्य रूपी, म्हणजे इथे जे इंगळी म्हणून हा शब्द वापरलेला आहे, इंगळी हा विंचवाचाच एक प्रकार आहे, पण त्याचा आकार भला मोठा असतो. म्हणजे कुठे बोटाने एवढ्या आकाराची एक विंचू आणि कुठे तो हाताच्या पंजा एवढा मोठा असलेला तो एक प्रकार. असा हा इंगळीचा इथे उल्लेख आपल्याला लक्षात येतो. पुढे पाहूया दारुण म्हणजे काय. दारुण म्हणजे सोसण्यास कठीण किंवा भयंकर. सोसण्यास कठीण म्हणजे सहन, सोसणे म्हणजे काय, तर सहन करणे. तर सोसण्यास कठीण भयंकर. नांगा, नांगा म्हणजे काय, दंश करणारा अवयव. आपण खेकड्याला बघितलं असेल, खेकड्याच्या नांग्या आपण ओळखतो, त्याप्रमाणे विंचवाला नांग्या असतात आणि त्याला तिथून तो म्हणजे त्या माध्यमातून तो इतरांना जर त्याला तो स्वतःचा स्वरक्षणासाठी तो दुसऱ्यांना दंश करत असतो. दंश करणे म्हणजे काय, तो दुखापत करत असतो, चावत असतो. तर वेदना म्हणजे दुःख, कळ असा इथे उल्लेख होतो. पुन्हा एकदा आपण ह्या पॅरेग्राफ वर येऊया. की मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांग वेदना जाण त्या इंगळीची. सर्वांग वेदना जाण त्या इंगळीची. इथे मात्र संत एकनाथांनी खूप महत्वाची माहिती आपल्याला त्यांनी पुन्हा एकदा दिलेली आहे. ते म्हणतात की या विंचवाच्या ज्या विषावर जो उपाय आहे, तो उपाय कोणता. विंचवाचे विष उतरवण्यासाठी अंगातील, इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की मनुष्य रूपी जी ही इंगळी आहे, ही इंगळी जी आहे मनुष्यातील विकार रूपी मोठा विंचू मला चावला आहे, डसला आहे. मनुष्य रूपी ही जी विकार रूपी म्हणजे इतकी मोठं स्वरूप आहे या विंचवाचं, या विंचूचं. ती एवढी मोठी विंचू मला डसली आहे, मला चावली आहे आणि यामुळे का होईना मला भयंकर इंगळीच्या दंशामुळे माझे अंगांग वेदनेने ठणकत
आहे, माझे संपूर्ण अंग जे आहे हे वेदनामय झालेलं आहे. का तर ह्या इंगळीने मला डंक म्हणजे डसला आहे, मला वेदना झालेल्या आहेत या तिच्या डसण्यामुळे. आणि अशा ह्या मनुष्यरूपी जी इंगळी आहे, ह्या मनुष्यातल्या विकार रूपी ज्या, विकार म्हणजे काय तर जे दुर्गुण आहेत, जे वाईट प्रवृत्ती आहेत, त्या वाईट प्रवृत्तींचा ह्या इंगळीचा नांगा मला मारिला आहे. आणि म्हणूनच सर्वांगी वेदना झालेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण अंगामध्ये वेदनेची एक कळ तयार झालेली आहे, ठणकत आहे संपूर्ण अंग. अशा प्रकारे इथे कवीने इथे मनुष्यरूपी इंगळीचे काय परिणाम होतात माणसाच्या मनावर, शरीरावर, याचा उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे. की जर का अशी ही इंगळी एकदा का एखाद्याला डसली तर त्याचा परिणाम आपल्याला सोसण्याच्याही पलीकडे अतिशय भयंकर स्वरूप आपल्याला याच्या दंशाचा होऊ शकतो. की त्या वेदना आपल्याला सहन करण्यासारख्या नसतात, जेव्हा माणसाला ह्या तामसी वृत्तींचा अतिशय त्रास होऊ लागतो तेव्हा. आता पुढे पाहूया, पुढे बघूया. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. विंचू उतरे झरझरा, विंचू इंगळी उतरे झरझरा. शब्दार्थ बघूया इथे. तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती, म्हणजेच दुर्गुण, वाईट गुण आपण असं ज्याला म्हणतो. सारा म्हणजे इथे काय, सारा म्हणजे काय, इथे मागे सारा म्हणून उल्लेख केलाय. सारा म्हणजे काय, मागे टाका. सत्वगुण, सात्विक गुण, सद्गुण असा उल्लेख होतो. अशा या प्रकारच्या ह्या आपण पॅरेग्राफची माहिती घेताना पाहूया की संत एकनाथजी काय म्हणतात. की संत एकनाथजी म्हणतात की या विंचवाच्या विषावर उपाय कोणता आहे. काय आता काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. की एकदा दंश झालेला आहे तर त्या दंशाने काय फक्त मरूनच जायचं का आपल्याला. आपण इलाज प्रत्येक गोष्टीला करत असतो. आणि ह्याच्यावर उपाय काय, ह्याचा इलाज काय. म्हणून ते पुढे सांगतात की विंचवाचे विष उतरवण्यासाठी अंगातील सर्व तमोगुण म्हणजे जेवढे दुर्गुण आहेत ते सोडून दिले पाहिजेत. म्हणजे जे आपल्या वाईट प्रवृत्ती आहेत ना, त्या सगळ्या वाईट प्रवृत्तींचा नाश झाला पाहिजे. सर्वार्थपणे ते निघून गेले पाहिजे. आणि म्हणूनच ते आपल्याला इथे म्हणतात की हे जे काही मनुष्यरूपी जी इंगळी आहे, ही इंगळी डसते. आणि हिच्या डसण्यामुळे जे मनावर परिणाम होतात, शरीरावर परिणाम होतात, की अंगाची लाई होते, इतकी जळजळ होते की संपूर्ण शरीर हे जे आहे हे जळून निघतं, भाजून निघतं. आणि तेव्हा मात्र आता याच्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा. म्हणून ते म्हणतात की विंचवाचे जे हे विष आहे हे उतरवण्यासाठी अंगातील सर्व जे तमोगुण आहेत, म्हणजेच काय तर ज्या तामसी प्रवृत्ती आहेत त्यांना मागे सोडून दिले पाहिजे. म्हणजे त्यांना सोडून टाकलं पाहिजे. जर का आपण या वृत्तींशी पुढे पुढे जात राहिलो तर आपली प्रगती, आपली मनशांती, आपलं सुख कधीच आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या नेहमी सोडलेल्या पाहिजेत. आता वाईट प्रवृत्ती म्हणजे नक्की काय. तर माणूस बऱ्याचदा स्वार्थीपणाने वागतो, माणसाला मदतीची भावना निर्माण होऊ शकत नाही. किंवा एखाद्या विषयी वाईट बोलणं, खोटं बोलणं, किंवा दुसऱ्याचं अहित साधून आपलं स्वतःचं हित साधणं, या सगळ्या ज्या आहेत ना ह्या तामसी प्रवृत्ती आहेत. माणसाला नेहमीच या गुणांकडे, ह्या दुर्गुणांकडे माणूस कधी जातो. आणि ही इंगळी जी आहे ही कधी डसते हे माणसाला देखील कळत नाही. माणूस स्वार्थीपणाने सगळं काही घडवत असतो. आणि म्हणूनच या तामसी प्रवृत्तींना, या दुर्गुणांना मागे सारलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. त्यासाठी सत्वगुणांचा अंगारा लावायला हवा. सत्वगुणांचा काय लावायला हवा तर अंगारा लावायला हवा. सत्वगुणांचा अंगारा म्हणजे आपण आता अंगारा हा शब्द आला ना त्यामुळे मला आठवलं की आपण ना म्हणजे आपले आजोबा वगैरे जे जुने लोक आहेत
यांना देवाचं अंगारा लावलं की सगळं भलं होतं, सगळं चांगलं होतं. या कल्पनेने ते भारून आहेत अगदी. आणि म्हणूनच कुठे पण आपण देवळात जातो, तेव्हा देवाची जी ठिकाणी जी राख असते, त्याला आपण अंगारा म्हणतो आणि तो अंगारा आपण लावून आपण एक प्रकारे देवाचा आशीर्वाद आपण घेत असतो. आणि म्हणून ह्या अंगाराला इथे सत्वगुणांचा अंगारा लावा असं ते म्हणत आहेत. सत्वगुणांचा तर म्हणजे काय, तर सात्विक गुण म्हणजे सद्गुण, असे सद्गुणांचा अंगारा लावा. जर तुमची तामसी प्रवृत्ती जर घालवायची असेल, तामसी वृत्ती घालवायची असेल, तर त्यासाठी मुख्य म्हणजे उपाय म्हणजे काय, तर सद्गुण तुमच्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. हा थोडासा त्रास होतो सद्गुणांचा. सद्गुण अगदी का तामसी प्रवृत्तींना अगदी माणूस जर अगदीच काय म्हणतात की त्याला अगदीच त्याची सवय लागलेली असेल, तर सद्गुण जे आहेत ते स्वीकारताना त्याला बराच काळ लागू शकतो. पण हा एक चांगला उपाय आहे. म्हणून इथे ते म्हणतात पुढे की सत्वगुणांचा काय करायला पाहिजे, अंगारा लावायला हवा. म्हणजेच काय, तर आपल्या जीवनात सद्गुणांचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करायला हवा. म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आहेत, जे काही चांगलं आहे, ते सगळं स्वीकारण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा. जर तुम्ही प्रयत्न केले सद्गुणांच्या मार्गांवर चालण्याचा, तरच जीवनात काहीतरी आनंद आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मग या सद्गुणांच्या प्रभावाने हे कामक्रोध रूपी विंचवाचे विष झरझरा उतरून जाईल. हे जे कामक्रोध रूपी जे विंचू आहे, या विंचवाचं जे काही विष आहे, हे विष सरसरून उतरून जाईल. अंगात जे भिनलेलं जे हे तामसी प्रवृत्तीचं जे विष आहे, हे तामसी प्रवृत्तीचं विष हे सरसरून निघून जाईल, जेव्हा तुम्ही सद्गुणांचा विचार, आचार मनामध्ये सामावून घ्याल तेव्हा. तेव्हा हे शक्य आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की अंगी सद्गुणांचा विकास झाला, तर कोणत्याही विकार जे आहे ते जवळपास फिरकणार सुद्धा नाही. म्हणजे कोणतेही दुर्गुण आपल्या आजूबाजूला येऊ शकत नाही. जर माणसाने चांगलं वागायचं ठरवलं, तर सद्गुणांचा वापर करायचा ठरवलं, तर म्हणजे चांगले गुण आपल्यामध्ये आत्मसात केले, तरच माणसाला ही जी कामक्रोध रूपी जी इंगळी आहे ती डसू शकणार नाही, ती आपल्या जवळपास फिरकणार देखील नाही. तर अशा प्रकारे या कडव्यातून त्यांनी आपल्याला कशा प्रकारे याचा इलाज करायचा याची माहिती आपल्याला संत एकनाथ यांनी दिलेली आहे. आणि संत एकनाथ खूप मोठ्या म्हणजे अतिशय महत्वाचं कार्य सांगितलं की सद्गुणांचा अंगारा लावा. जिथे लोकांना अंगारा धुपाऱ्याचं महत्व जास्त कळतं ना, त्याच शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही देवळात जाता, अंगारा लावता आणि त्याला महत्व तितकंच देता. तर हे जे सद्गुणांचा जो अंगारा आहे, हा जो अंगारा हा ह्या विंचवासाठी असणारा उतारा आहे. आता उतारा हा शब्द काय आहे, तो उतारा म्हणजे काय, तर जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी ना, म्हणजे पूर्वी काय, आता सुद्धा आपण काही लोक करतो की आपण आजारी खूप पडलो तर लिंबवाने किंवा तिखट मिठाची जी उतारा आहे तो काढला जातो आणि मग तो बाहेर फेकला जातो. म्हणजे आपल्याला ज्या काही वाईट नजरा लागलेल्या आहेत लोकांच्या, ज्या काही वाईट गोष्टी आपल्याला लोकांनी बोल लावलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा उतारा तो बाहेर फेकून द्यायचा. म्हणजे आपल्यावरची नजर एक प्रकारची काढून त्या उतार्याने केली जाते. खरं तर उतारा म्हणजे काय, तर इथे सांगितलेलं आहे की वेदनेची तीव्रता कमी होण्यासाठी केलेला हा जो उपाय आहे आणि मनुष्याच्या अंगी असलेल्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी केलेली ही जाणारी सद्गुणांची योजना आहे. खरं तर इथे हा उतारा म्हणजे असा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. आपण प्रामुख्याने आपण उतारा म्हणजे काय करतो, तर आपल्याला वाईट ज्या गोष्टी लागलेल्या असतात, ज्या बाहेरून आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, मग अशा वेळी जे आपण म्हणतो की ह्या गोष्टी म्हणजे देवाधर्माच्या बाबतीमध्ये
केल्या जाणाऱ्या अशा ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या उतार्याच्या स्वरूपाने, म्हणजे हा तमोगुण म्हणजे तामसी प्रवृत्तींना मागे जर सारायचं असेल तर हा उतारा करणं खूप आवश्यक आहे. तो उतारा म्हणजे काय, तर सद्गुणांचा उतारा आहे. तर असा हा कवितेचा भाग आपल्याला लक्षात येतो. पुढे बघूया आपण, की सत्व उतारा देऊन अवघा सरीला तमोगुण, अवघा सरीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, किंचित राहिली फुनफुन, शांत केला जनार्दने. आता अवघा म्हणजे काय, तर संपूर्ण. किंचित म्हणजे काय, तर थोडीशी. आणि फुनफुन म्हणजे काय, तर फुनफुन म्हणजे जखमेची चुरचुर किंवा आग. हे स्पष्ट दिसत नाहीये, पण नोट डाऊन करून घे, नोट डाऊन करून घेऊ शकता. याला फुनफुन म्हणजे काय, तर जखमेची चुरचुर किंवा आग आपण म्हणतो, जखमेची आग होणे. किंचित म्हणजे काय, थोडीशी. तर अवघा म्हणजे संपूर्ण. आता इथे या ठिकाणी आपल्याला, इथे कवी आपल्याला काय सांगत आहेत, संत एकनाथजी काय म्हणत आहेत ते परत एकदा म्हणत आहेत आपल्याला, की अशा प्रकारे त्यांनी आपल्याला हा जो उपाय करून सत्व उतारा म्हणजे चांगला उतारा दिल्यावर त्यामुळे ते काय म्हणतात, की माझ्या अंगीचा तमोगुण म्हणजे काय, दुर्गुण जे आहे ते निघून गेलेले आहेत. त्यामुळे अंगाची आग आता थांबली आहे. म्हणजेच काय, तर ती आग जी आहे ती शमली आहे, थांबली आहे. म्हणजे विष आता मात्र उतरले आहे. पण पण तरी देखील त्याची जी थोडीशी जळजळ आहे ना, ती जळजळ जी जी वेदना अंगात शिल्लक राहिलेली होती, ज्या काही वेदना आता त्या आगीमुळे जी जळजळ होत होती, त्याच्यामुळे त्या वेदना ज्या राहिलेल्या होत्या, ती जनार्दन स्वामींच्या म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने दूर झालेली आहे. आणि माझ्या मनाला सुद्धा शांती मिळाली आहे. आणि अशा प्रकारे सर्वांनी सद्गुरु कृपेचा लाभ करून घेतल्यास काम क्रोधासारख्या विकारांचा प्रभाव देह मनावर उरणार नाही, असं नाथांनी इथं सांगितलेलं आहे. इथे एकनाथांनी इथे आपल्याला सांगितले आहे, की कामक्रोध सारखे ज्या विकारांचा जो प्रभाव आहे तो देहावर मनावर होऊ शकणार नाही, जर तुम्ही सद्गुणांचा जो उतारा आहे तो अंगारा जर तुम्ही लावला तर, ह्या अंगाऱ्या दुपारांचा जर तुम्ही उपयोग केला तर. आणि म्हणून ते इकडे म्हणतात, की हा सत्वगुणांचा जो उतारा आहे, हा सत्व उतारा हा अतिशय महत्वाचा आहे इथे. कारण माणसामध्ये असणाऱ्या त्या तामसी प्रवृत्तींना दूर करण्यासाठी इथे संत एकनाथांनी म्हणजे सद्गुरूच्या कृपेने जे काही अनर्थ आहे तो कशा प्रकारे दूर करायचा, यांनी इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. सद्गुरु कृपेची जर लाभ लागला आपल्याला, तर आपल्याला कोणत्याही प्रकारांचा विकार जो आहे तो विकार आपल्याला लागू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या देहावर मनावर कोणताही प्रभाव पडणार नाही, असं इथं आपल्याला संत एकनाथ यांनी परत एकदा सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपली जी ही संपूर्ण कविता आहे ती कविता पूर्णतः झालेली आहे. संत एकनाथांची ही कविता संपूर्णतः स्पष्ट करून झालेली आहे. जर काही डाऊट असतील तर नक्की सांगा. बरं, ठीक आहे. कविता कळालेली आहे? हो, सिंपल आहे अतिशय. म्हणजे दिसायला तशी सिंपल आहे. पण भारुडाचा हा प्रकार रसग्रहणासाठी लिहिताना थोडासा कठीण पडू शकतो. कारण याच्यामध्ये असणारे जे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, की रसग्रहण करा, काव्य लेखन करा, काव्य सौंदर्य करा, इथे मात्र थोडंसं कठीण जाऊ शकतं. काव्य सौंदर्य करताना फारसा अवघडपणा येणार नाही.
भावार्थ लिहायचा आहे याचा. आणि रसग्रहण करताना मात्र की कवीने काय काय गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे. एक राहिलं जनार्दन म्हणजे काय, तर जनार्दन स्वामी म्हणजे हे कोण आहे, तर संत एकनाथांचे गुरु आहेत. एक सांगायचं हे राहिलं की जनार्दन स्वामी हे कोण आहेत, तर संत एकनाथांचे गुरु आहेत. आणि त्यामुळे इथे शेवटी ते जेव्हा मी माहिती दिली होती की संत एकनाथजी स्वतःला जो नाममुद्रा देतात स्वतःला, ती नाममुद्रा ती काय लिहिलेली आहे, ते जनार्दने. तर ती जनार्दने पुन्हा इथे इथे त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर असा हा भारुडाचा हा भाग आहे. आणि ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला प्रश्नांच्या संदर्भात जर काही असेल डाऊट तर नक्की सांग मला. रसग्रहणाच्या संदर्भामध्ये जर लिहायचं असेल तर लिहिताना त्याची जी प्रस्तावनेचा जो भाग आहे, आता प्रस्तावना आपण मेन्शन करत नाही, पण तरी देखील इथपर्यंत क्लिअर आहे ना? कोणताही पॅरेग्राफ समजलाय नाही समजलाय नक्की सांग. बाय बाय, हॅव अ नाईस डे.